नमिता आत्या. काय झालं बाळा? ऍक्च्युली मी तुम्हालाच भेटायला थांबले होते. बोल ना. आई खोटं बोलले तुमच्याशी. आशू आत्या जालन्याला गेली आहे. जालन्याला का? समीर का माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे आशू आत्याचे होणारे मिस्टर. मला समीर माहिती आहे. त्याच्या आईला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक? अगं मग तुझ्या आईने सांगितलं का नाही मला? काही प्रॉब्लेम झालाय का? खूप मोठा प्रॉब्लेम झाला. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. मी तुला क्लासला सोडते, आपण जाताना बोलूया. चल. नाही नको. चल बाळा, काही नाही होत. चल. आशू, आई जाग आली तुम्हाला? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. केव्हा आलीस तू? मामांचा फोन आल्यावर लगेच निघाले. मला काय झालं ते कळलंच नाही. म्हणजे डोळ्यासमोर अशी अंधारी आली, मग श्वासच घेता येईना आणि मग नंतर शुद्धच केली. आणि डोळे उघडले ना तेव्हा नाकात नळ्या होत्या. आशू, काय झालंय मला? झालं होतं. आता कुठे आहेत नाका तोंडात नळ्या? तुम्ही आता ठणठणीत बरे आहात. मग घरी केव्हा जायचं? आई, थोडे दिवस इथे राहायला लागेल. का? तुमचं एक छोटंसं ऑपरेशन आहे. अगदी छोटं. फार काही गंभीर नाहीये ना? अजिबात नाही. तसं काही असतं तर तुम्हाला ICU मधून साध्या रूम मध्ये आणलं असतं का? आणि नकोच गं बाई काही मोठं व्हायला. ते दातावर मारायला पैसा नाहीये, मग डॉक्टरांच्या बिया कुठून द्यायच्या? मला सांग, समीरला कळवलंय? नाही, म्हणजे तसं काही सिरियस नाहीच आहे. त्याला कशाला उगाच टेन्शन म्हणून नाही कळवलंय. शाणी गं बाई माझी पोर. आई, तुम्ही आता आराम करा. जास्त बोललात तर डॉक्टर रागवतील. खरंय, आरामच करते मी. छातीतनं असं धडधड होत आहे. मी गप्प राहते, मग आराम वाटेल. झोपा थोडा वेळ. शुभंकर प्लीज, मला तुझ्याशी काहीतरी अर्जंटली बोलायचं. मीता, तू अचानक इथे? काय झालं ग? ते सगळं जाऊ दे. शुभू, मला आत्ताच्या आत्ता जालन्याला जायचंय. जालन्याला? का?
आणि मला सांग, तू अश्विनीकडे गेली होतीस ना? तीच गेली जालन्याला. समीरची आई आजारी आहे म्हणे. अगं म्हणून काय तर तू जालन्याला जाणार आहेस? मला जायला हवं. अरे वेडी आहेस का तू? हा काय वेडेपणा आहे मीता? हा वेडेपणा नाहीये शुभंकर, ही माणुसकी आहे. हे बघ अश्विनी खूप मोठ्या संकटात आहे, मला तिथे जायलाच हवं. मला सांग मीता, तिला तुझी गरज आहे का? पण शुभंकर ती तशी मुलगी नाहीये. तिला जरी गरज असेल ना तरी ती स्वतःहून सांगणार नाही. अगदी आपण तिला फोन करून जरी विचारलं ना तरीही ती सांगणार नाही. तू जरा शांतपणे विचार कर. तुला असं नाही का वाटत की पुन्हा एकदा तू कोणामध्ये तरी जरा जास्तच इन्व्हॉल्व होतेस? किटी सारखी. अश्विनी तशी नाहीये. चैनीसाठी 25 लाख रुपये उडवणारी अश्विनी नाहीये. मला फक्त इतकंच कळतं की आत्ता तिच्या डोक्यावर छप्पर नाहीये. म्हणजे? मी अश्विनीच्या घरी गेले होते, तिथे तिची वहिनी भेटली मला. अरे धड बोलली देखील नाही माझ्याशी. मला म्हणाली इथे कोणी अश्विनी बिश्विनी राहत नाही, साधा फोन नंबरही माहीत नाही असं म्हणाली. काहीतरी गडबड आहे शुभंकर, आणि त्यात तिची होणारी सासू आजारी पडली. मीता, हे सगळं खरं असेल पण म्हणून काय आता तू जालन्याला जाणार आहेस? कारण मला खरोखरच तिची काळजी वाटते. ती खूप एकटी पडली असेल रे तिथे. मला बोलायचंय तिच्याशी, मला भेटायचंय तिला. शुभू प्लीज मला जाऊ दे ना प्लीज. मला माहिती आहे तू ऐकणार नाहीस. ओके, पण नामदेवला बरोबर घेऊन जा. मी त्याला सगळे इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवतो. थँक्स, थँक्यू व्हेरी मच. बरं, आता नक्की तुझ्या डोक्यात काय आहे ते मला सांगशील का नीट? मी नामदेवला बोलवून घेतो. लवकर बोलव, तेवढाही वेळ नाहीये आता. हा, जरा नामदेवला आतमध्ये पाठव आणि 2 कॉफी सांग. खुश. आलीस तू? मला माहिती होतं ग तू येणार म्हणून. तू नाही राहू शकत माझ्याशिवाय. हो, तुला उत्तर हवं होतं ना सकाळपर्यंत, तेच द्यायला आले. आणि तू नाही म्हणालीस तर मी तुझा नकार समजेन असंही म्हणालो तू पटकन. अगं पण कटी, तुला 1 मिनिट. मी नकारच द्यायला आले रोहन. काय? मी इथे आले नसते तरी तुला माझा नकार कळलाच असता. पण आपलं रिलेशनशिप खूप प्रामाणिक होतं रोहन, त्यामुळे त्याचा शेवटही प्रामाणिकपणेच व्हायला हवा ना. अगं किटी, काय बोलतीस तू? 2 वेगळ्या स्वभावाची माणसं एकमेकांशी छान जुळवून घेतात म्हणे. पण आपल्या नात्याच्या आड हाच वेगळेपणा आला. तू ते भांडण इतकं सिरियसली घेतलंस? ते भांडण नव्हतं रोहन, अल्टिमेटम होतं. निर्वाणीचं बोलला होतास तू. अगं पण किटी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझंही तुझ्यावर आहे आणि राहील. पण तुला आता लग्न हवंय, माझा डिसिजन हवाय आणि तुला निर्णय हवाय, आणि मी तो आत्ता घेऊ शकत नाही. आणि तुझं आयुष्य टांगणीला लावण्याचा मला काहीच हक्क नाही. किटी, तू असं का वागतेस? मी तुला मोकळं केलं रोहन, बट आय विल मिस यू.
खूप प्रेम दुःखाला कारणीभूत असतं असंही म्हणतात. हे मात्र आपल्या बाबतीत खरं ठरलं. टेक केअर. हेलो, बोला पांडे साहब. अरे साहब गए भाड़ में. क्या बेवकूफ समझ रखा है क्या? सॉरी, मला अचानक जालन्याला यावं लागलं. क्या अब तू भी मुंबई छोड़ के भाग गई? अहो पांडे साहेब, माझं ऐकून तरी घ्या प्लीज. देखो, बेवकूफ बनाने की कोशिश मत करना. मीठा मीठा बोल के चूना नहीं लगाने का पांडे को. तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. क्या बोलेगी रे अब तू? हाँ, क्या बोलोगी? वो समीर कर्वे भगोड़ा भाग गया यहाँ से. अब तू भी भाग गई. अब तो उसको फरार घोषित करने के सिवा दूसरा कोई रास्ता ही नहीं बचा है. नाही, असं करू नका प्लीज. प्लीज और सॉरी तो बोलने का ही नहीं. देख लड़की, चूहा बिल्ली का खेल पांडे से खेलेगी ना तो बहुत भारी पड़ेगा, समझ ले. हॅलो हॅलो. बापरे, काय होणार आहे? कधी जाऊ शकेन मी मुंबईला? आईंना अशा अवस्थेत एक क्षणही सोडावंसं वाटत नाहीये. त्यात हा पांडे. आशू, मामा, काय झालं? कुठल्या तोंडाने सांगू तुला? काय झालं सांगा ना. अगं अगं हल्ली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताना आधीच पैसे भरायला लागतात. माझ्याकडे काय होतं? हातापाया पडून ओळख काढून प्रमिलाला ऍडमिट केलं मी. तर काउंटरवर बोलवलंय पैसे भरायला. आत्ता लगेचच भरायचेत का? हो, नाहीतर प्रमिलाला आपल्याला इथनं हलवायला लागेल. नाही, आईंच्या अशा अवस्थेत त्यांना दुसरीकडे हलवणं शक्यच नाहीये मामा. आपण काय करायचं पण आता? मामा, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, मी बघते. मामा, चला. अश्विनीच्या सगळ्या फॅमिलीला ओळखते मी. अगदी जुन्या वळणाची माणसं आहेत ती. आणि त्यामुळे तेच सगळे संस्कार अश्विनीमध्ये पण दिसतात. आणि मीरा, वाटायला काय ग? म्हणजे मलाही खूप वाटतं की एखादी सभ्य, सुशील, चांगल्या घरातली, शुद्ध चारित्र्याची बाई सरोगेट मदरसाठी पुढे यावी. पण वाटणं आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात खूप फरक असतो. आणि नमिता इतकं सगळं करते अश्विनीसाठी, त्यामुळे ती उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून काय अश्विनी सरोगेट मदर बनण्यासाठी तयार होईल असं मला नाही वाटत. काय नमिता असं काही विचारायला गेले की काय तिला? नाही नाही, तसं अजिबातच नाहीये. माझं म्हणणं आहे की जरी नमिताने असं विचारलं तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही. अर्थात. किती बरं झालं असतं का
जर न सांगताच अश्विनीला नमिताची तडफड कळली असती. हां, हे होऊ शकतं. अशी नाती असू शकतात. काहीही न बोलता, काहीही न दाखवता दोन अनोळखी व्यक्तींना एकमेकांची गरज कळू शकते. नाही पण दादा, फॉरगेट इट. अश्विनी सारखी मुलगी सरोगेट मध्ये व्हायला तयार होईल मला नाही वाटत. मी काय करू काका? आईंची अवस्था अशी. या हॉस्पिटलमधून दुसरीकडे हलवायचं म्हटलं तरी पैसे लागलेच असते ना. नाही नाही अश्विनी, इतक्या सिरियस पेशंटला उगाच इथून तिथे नाचवायचं नसतं. अगं त्याचं टेन्शन येतं पेशंटला आणि त्याचाही धक्का बसू शकतो ना. सॉरी काका, पण तुम्ही दिलेले पैसे मला इथे वापरावे लागले. तुम्ही रागवू नका. वेडी आहेस का तू पोरी? आणि रागवून काय होणार आहे? एखादं हॉस्पिटल एका पेशंटसाठी जेव्हा 1.5 लाख रुपये ठेवून घेतं तेव्हा तो पेशंट किती सिरियस असेल हे कळत नाही का मला? काका काय करू कळतच नाहीये मला. तिकडे त्या पांडेचा सारखा फोन येतोय. वहिनी दादाचं टेन्शन आहेच. आईंची तब्येत अशी, हे सगळं समीर पासून लपवायचंय. मी काय करणार आहे? कुठे कुठे पुरी पडणार आहे? अश्विनी, अगं देव तुझी परीक्षा घेतोय असं समज पोरी. आणखी दुसरं काय सांगू शकतो ग मी तुला? बेटा काळजी घे ग स्वतःची. हो. ठेव. देवा, ही कुठली परीक्षा आहे? एक प्रश्न निर्माण करतोस आणि सुटकेचा एक दरवाजा बंद करतोस. कसं सुटायचं मी? कुठल्या मार्गाने बाहेर पडायचं इथून? कोण मला हात देईल? कुठल्या रस्त्यावर नेतंय माझं नशीब मला? कोण आहे त्या अनोळखी रस्त्यावर? मिसेस कर्वे इथेच ॲडमिट आहेत ना?